छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील अबुझमाड भागात सुरक्षा बळांनी मोठे नक्षलविरोधी ऑपरेशन हाती घेतले असून आतापर्यंत या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे। डीआरजी म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे जवान नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा या सीमावर्ती जंगलात ही कारवाई करत आहेत। सकाळपासूनच माड परिसरात गोळीबार सुरू असून अजूनही चकमक सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार या चकमकीत नक्षल संघटनेचे जनरल सेक्रेटरी वसवा राजू यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। वसवा राजू हा नक्षल चळवळीतील एक ज्येष्ठ नेता असून दंडकारण्यातील नक्षल नेटवर्कचा मुख्य पाया मानला जातो। त्याच्यावर आंतरराज्यीय 1 कोटी रुपयांचे बक्षीस होते। अनेक वर्षांपासून तो माड भागात लपून राहत होता। सूत्रांच्या माहितीनुसार जवानांनी नक्षलवाद्यांच्या अत्यंत गोपनीय तळावर हल्ला चढवला आहे। वसवा राजूचा खात्मा झाल्यास ही नक्षलविरोधी कारवाईतील आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी ठरू शकते। गृहमंत्री विजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन सुरू आहे। मिळालेल्या इनपुटवरून हे ऑपरेशन राबवले गेले असून यात सुरक्षा बळांना मोठे यश मिळाले आहे। आतापर्यंत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे। या कारवाईत रुपेशपेक्षाही मोठे कमांडर अडकल्याची माहिती असून ऑपरेशन अद्याप सुरू आहे। चकमकीत 1 जवान शहीद झाला असून 1 जवान जखमी झाला आहे। दरम्यान यापूर्वी छत्तीसगड व तेलंगणा सीमेजवळील कर्रेगुट्टा डोंगरावर ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे सर्वात मोठे नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले होते। 21 दिवस चाललेल्या या अभियानात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता। 21 एप्रिल ते 11 मे दरम्यान चाललेल्या मोहिमेदरम्यान 214 नक्षल तळं आणि बंकर नष्ट करण्यात आले, तर 450 IED बॉम्ब निष्क्रिय करण्यात आले। या कठीण मोहिमेत कोब्रा आणि डीआरजीचे 18 जवान जखमी झाले होते।